श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मंगळवार चतुर्थी. आज चतुर्थी मंगळवार असल्यामुळे अंगारकी चतुर्थीचा आजचा खास दिवस. मग आम्ही गणपतीला जायचं ठरवलं व निघालो. वातावरण खूप छान होतं. अंगारकी चतुर्थीचा उपवास केल्याने 21 चतुर्थी केल्याचे पुण्य लागते. मग मग आम्ही आमच्या येथील जवळ असलेल्या स्वयंभू गणेश गणपती असलेल्या गणेशगाव येथील मंदिरात गेलो. जाताना वातावरण पण खूप भारी होते आणि शिवला पण खूप भारी वाटत होते. मग आम्ही पूजेचे सामान घेतलो आणि नारळ, अगरबत्ती, गणपतीच्या आवडीचा दुर्वा घेऊन मंदिरात प्रवेश केला. आणि शिवला रस्त्यामध्ये दुकाने दिसत होती. शिव म्हणत होता, हट्ट धरत होता की गाडी घेऊया म्हणत होता सारखा. मग आम्ही ठरवलं की तुला येताना गाडी घेऊया. मंदिरात खूप छान वातावरण होते, गर्दी होती, खूप छान वाटले. स्वयंभू गणेश मंदिरातील महादेव मंदिराकडे आम्ही निघालो पिंडीचे दर्शन घ्यायला. शिवला जाताना रस्त्यामध्ये खूप खेळण्याची दुकाने दिसत होती. शिव सारखाच हट्ट करतो, मम्मा गाडी घे, ट्रॅक्टर घे, आणि त्याला रस्त्यात बलून दिसले त्यामुळे शिव सारखा म्हणायचा की मम्मा बलून घे, आणि काही दिसेल ती खेळणी मागत होता. मग आम्ही म्हटलं की शिवला जाताना खेळणी घ्यायचं. मग शिव काय ऐकतच नव्हता. मग त्याला आम्ही म्हटलं की चल, इथे छोटंसं मंदिर आहे, तिथं आपण पहिल्यांदा दर्शन घेऊ, महादेवाचं मंदिर आहे. मग शिव म्हटला चल मम्मा जाऊया. मग आम्ही थोड्याच अंतरावर गेलो आणि महादेवाचं मंदिर, छोटंसं मंदिर आहे, मंदिराकडे जायला निघालो. मंदिरामध्ये आत आम्ही प्रवेश केला. तिथं प्रथम महादेवाच्या मंदिरात प्रथम नंदी आहे. नंदीचं शिवनं दर्शन घेतलं आणि आम्ही दर्शन घेतलं. महादेवाच्या मंदिरामध्ये पण खूप गर्दी होती. संकष्टी चतुर्थी असल्यामुळे तिथे खूप गर्दी होती आणि तिथेही म्हणजे गर्दीच होती खूप. आणि शिवने पण दर्शन घेतले आणि आम्ही आतमध्ये जायला निघालो. तिथे पण आतमध्ये गर्दी असल्यामुळे पिंडीच्या दर्शन घ्यायला, त्यामुळे आम्ही बाहेरच थांबलो थोड्या वेळ. नंतर मग बाहेरचं वातावरण पण खूप छान होतं आणि झाडे वगैरे होते, लाइटिंग्स होते झाडावरती, त्यामुळे शिवला पण खूप भारी वाटत होतं आणि वातावरण पण खूप छान प्रसन्न होतं. शिवला पण करमत होतं खूप. शिव म्हणाला की मम्मा थोड्या वेळ आपण बाहेरच थांबूया. मग आम्ही नंतर आतमध्ये गेलो आणि पिंडीचं दर्शन घेतलं आणि शिवनं पण दर्शन घेतलं आणि शिवच्या पप्पाने पण घेतलं आणि नंतर मी पण दर्शन घेतलं पिंडीचं. आणि खूप भारी वाटत होतं की अंगार चतुर्थी होती त्या दिवशी मंगळवारी, आणि पिंडीवरती फुलं वगैरे पण खूप होती आणि शिव म्हणायचा मम्मा किती छान फुलं आहेत, आणि खूप भारी पण वाटत होते त्याला बघून, पिंडीला बघून खूप आनंद झाला शिवला पण. आणि शिवनं पण दर्शन घेतलं महादेवाच्या पिंडीचं आणि तेथून आम्ही बाहेर निघायला सुरुवात केली. पण खूप गर्दी असल्यामुळे काय बाहेर जाता येत नव्हतं ना लवकर, त्यामुळे आम्ही रांगेतूनच बाहेर निघालो. मग नंतर आम्ही स्वयंभू गणपतीकडे निघायला सुरुवात केली. बाहेर आलो आणि तेथे पण खूप गर्दी असल्यामुळे तेथे पण आम्हाला बराच वेळ लागला की गर्दी होती, त्यामुळे आम्ही रांगेत उभं राहूनच दर्शन घ्यायला निघालो होतो. तिथं पण रांगा लागल्या होत्या. मग रांगेतच उभं राहिलो आणि देवाचं दर्शन घ्यायला निघालो, थांबलो होतो रांगेमध्येच. मंदिरावरील पताका पण खूप छान फडकत होता. वातावरण पण खूप छान होते आणि खूप वारे सुटले होते, त्यामुळे पताका पण मंदिरावरील खूप छान फडकत होता. शिवला पण खेळायला जायचं. शिव काय रांगेत थांबा नाहीच, त्याला सर्व दुकाने दिसत होती आणि हट्टच करायचा सारखा की मम्मा मला खेळायला जायचं आहे. मग शिवला आम्ही थांबवलं आणि म्हणलं की अगोदर दर्शन घेऊया. आणि आम्ही गणपतीच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. मंदिरात गर्दी खूप होती, त्यामुळे जरा जास्तच वेळ लागला. लवकर दर्शन होत नव्हते, कारण अंगारकी चतुर्थी असल्यामुळे इथे खूप गर्दी असते आणि भावी भक्त पण खूप उत्साहाने इथे येतात दर्शनासाठी, लांबून येतात. त्यामुळे आम्ही थोड्या वेळ रांगेतच थांबलो आणि शिव पण खेळत होता आणि इकडे तिकडे पाहून त्याला पण खूप भारी वाटत होतं. त्यामुळे शिवनं पण खेळतच, तो पण रांगेतच थांबला नव्हता, कारण साईडला खेळत होता. शिवला पण भारी वाटत होतं तिथलं वातावरण प्रसन्न, आणि शिव पण आनंदी होता आणि खेळत होता आणि म्हणत होता की इथं भारी वाटतंय. त्यामुळे आम्ही इथं थोडा वेळ थांबलो आणि मग आम्ही रांगेतूनच दर्शन घेतलं आणि नंतर शिवनं पण वरती आला. मंदिरात अशी खूप गर्दी होती
आणि अंगारकी चतुर्थी असल्यामुळे गणपतीला भाविक भक्त खूप लांबून येतात दर्शनासाठी. त्यामुळे गर्दी खूपच होती अंगारकी चतुर्थी असल्यामुळे. आणि आम्ही रांगेतच उभा होतो आणि शू काही रांगेत उभा राहीना, सारखा चल म्हणायचं खेळणी खेळायला, बघायला इकडे तिकडे फिरायला चल म्हणत होता. मग आम्ही रांगेतच थांबलो आणि शो खेळत होता साईडला. मग आता आम्ही म्हटलं की शो आलेला आहे गणपती मंदिरात, तर गर्दी जरा कमी व्हायला लागली होती. मग शोला आम्ही कसं तर करून आतमध्ये थांबवलं आणि मग आम्ही दर्शन घ्यायला, गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो. थोड्या वेळ तिथेच थांबलो आणि शोनं मग गणपती मंदिर आले. शोला पण छान वाटलं. शोला गणपती बाप्पा खूप आवडतात. शो म्हणायचा, मम्मा वा किती छान गणपती बाप्पा आहेत आणि किती छान म्हणजे गणपतीला लाइटिंग्स वगैरे खूप सजवलं पण होतं ना अंगारकी चतुर्थी असल्यामुळे. शोला पण खूप भारी वाटत होतं गणपती बाप्पाला बघून, खूप भारी फिलिंग होत होतं आणि शोला पण खूप आवडलं गणपती बाप्पा. नंतर आम्ही आतमध्ये गेलो, गाभाऱ्यात दर्शन घेतलं आणि गणेशाची मूर्ती पाहून असं मन खूप भरून आलं आणि खूप छान वाटलं. आणि पहिल्यांदाच आम्ही स्वयंभू गणपती गेलो होतो आणि आम्ही सर्वांनी मनोभावे दर्शन घेतलं आणि आम्हाला खूप भारी वाटलं. नंतर दर्शन घेतले आणि गणपतीला खूप भारी सजवलं होतं, दुर्वा वगैरे, नारळ, फुले वगैरे. नंतर आम्ही देवाला नारळ अर्पण केला आणि नंतर तिथून आम्ही दर्शन घेतले सर्वांनी. आणि नंतर निघून आम्ही बाहेर निघालो दर्शन घेऊन. नंतर आम्ही बाहेर आल्यानंतर फोटो वगैरे काढले गणपती बाप्पाचे वगैरे आणि शोनं पण फोटो वगैरे काढले आणि त्याला पण खूप भारी वाटलं सगळं बघून, गणपती वगैरे, मंदिर, लाईट्स वगैरे आणि खूप सजवलं होतं, डेकोरेशन केलं होतं. नंतर आम्ही मग शोला खेळायला नेलं आणि शो म्हणायला लागला की आम्हाला मम्मा मिकी माऊस, जम्पिंग जपांग, नंतर थार वगैरे असं लहान मुलांचं बरेच काही असं खेळणे वगैरे तिथे होती. मग शोला बसायचं, त्यामुळे शो जम्पिंग जपांगमध्ये बसला आणि खूप मस्ती करत होता आणि उड्या मारत होता. आणि नंतर त्यांनी बराच वेळ तो जम्पिंग जपामध्ये उड्या मारत होता आणि त्याला भारी वाटत होतं उड्या मारायला. त्यामुळे तो खूप उड्या मारत होता आणि हसायचा पण आणि उड्या मारत होता. आणि खाली उतरव म्हणलं तर उतरत पण होता. नंतर म्हणायला लागला की मम्मा मला थारमध्ये बसायचं आहे आणि मग तो थारमध्ये पण बसला. आणि बरेच मुले होते तिथे, गाडीला भरपूर सजवलेलं होतं, रायडिंग्स वगैरे होत्या आणि लहान मुलांना कसं असं बसायला भारी वाटतं ना, लायटिंग्स वगैरे असल्या की, मुलं असल्या की मुलं खेळतात. त्यामुळे शो काही थारमधून उतरत नाही आणि म्हणायचा की खूप भारी वाटते, मी काही आता थारमधून उतरणार नाही. त्यामुळे तो बराच वेळ जम्मी जपांगमध्ये खेळला. नंतर थार गाडीमध्ये बसला आणि त्यामुळे त्याला खूप त्यांनी मजा केली. आणि नंतर ते मिकी माऊस वगैरे होतं, मिकी माऊस वगैरे पण म्हणला की मला नाही बसायचं मम्मा. त्यामुळे आम्ही त्याला काही त्यात मिकी माऊसमध्ये नाही बस. आणि शिवने पण थारमध्ये बसून त्याला खूप भारी वाटत होतं. आणि थारमध्ये बसल्यानंतर त्यांनी 4-5 राऊंड थारचे फेरे मारले आणि त्यामधून काय तो उतरायला तयार नव्हता. खूप भारी वाटत होतं. मग शिवला म्हणलं की बस थोड्या वेळ. शिवला बसून खूप भारी वाटलं. त्यामुळे तो, आणि सगळे मुलं पण होते त्यामुळे तो खूप मस्ती करत होता. त्याला खूप शिव शिव खूप वेळ खेळला आणि खेळून दमल्यानंतर मग म्हणायला लागला की मम्माला आता खाली उतरव. मग खाली उतरवलं. नंतर त्याला भूक लागली होती. मग नंतर आम्ही त्याला पायनॅपल ज्यूस घेतला आणि शिवला आमच्या पायनॅपल ज्यूस खूप आवडतो, त्याच्यामुळे तो आवडीने पायनॅपल ज्यूस पित होता. म्हणत होता की मम्मा खूप भारी लागतोय, मला खूप आवडतोय. मग म्हटलं की पी, छान आहे तर पी. मग आम्ही शिवचा ज्यूस फिनिश होईपर्यंत तिथेच थांबलो आणि नंतर मग शिवचा ज्यूस पिऊन झाल्यानंतर शिव म्हणायला लागला की मम्मा आता घरी जायचंय आणि खूप गारी लागत आहे. मग आम्ही घरी जायला निघालो होतो. शिव म्हणाला की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हटला. आणि मग शेवटी आम्ही जाताना एकदा दर्शन घेतलं, शेवटून बाहेर पाया पडलो आणि मग घरी निघालो. तर आमचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, मजेत राहा, खुश राहा. बाय.